किती आमच्या गावात असे प्रेत गाडले आहे म्हणते, तू कुठे लागली म्हणे. असं कोणी धनंजय मुंडे धनंजय मुंडे, तो कैलास फड आणि तो यांनी त्याचा जीव घेतला. धनंजय मुंडे, निखिल फड आणि कैलास फड यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेऊन बळी घेतला. मी बळी दिला. मुंडेंचं काय? मुंडेंच्याच हातात पैसे घेतले. निखिल फड, कैलास फड, मुंडे साहेब. धनंजय मुंडेंच्या म्हणजे पैसे धनंजय मुंडेंनी मागितले होते. मुंडेंनी आदेश केला. रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती. आज सकाळचा विषय सांगतो, म्हणून तू सावध होय. धन्याने माया नादी लागून आणखीन लक्षणं खलनी करणार. खरं तर या वाक्याचा अर्थ होतो की सज्जनांना न्याय द्यावा. मात्र पोलीस विभागातीलच एक महिला, खरं तर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, पोलीस विभागात कार्यरत असताना त्यांच्यावर जो अन्याय झाला, अत्याचार झाला, पैशाची मागणी झाली, मंत्रालयापर्यंत कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे सगळं उदाहरण जे आहे ते त्यांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत रंजिनी देशमुख आहे. खरं तर त्यांच्या पतीने प्रदीप नाव होतं, त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. मात्र 1997 पासून सुरू झालेला लढा आजही कशा पद्धतीनं सुरू आहे, काय नेमकं घडलेलं आहे या 29 वर्षामध्ये, हे सगळ्या सांगण्यासाठी आपल्यासोबत रंजनी देशमुख जी आहे. ताई, तुम्ही काल मनोज जरांगे पाटील यांना भेटले आहे, काय नेमकं घडलं आहे? मी काल जरांगे पाटलांना 4 दिवस, अख्खा दिवस 4 दिवस बीडला मी होती आणि मी प्रत्येकांची भेट घेतली. पंडित साहेबांची पण घेतली, आमदार पंडित आहे विजयराव पंडित, त्यांची पण भेट घेतली आणि क्षीरसागर साहेब आहे आमदार बीडचे, त्यांची पण भेट घेतली. पण त्यांची भेट नाही झाली, त्यांच्या PNची भेट झाली. 4 दिवस मी करुणा मुंडेकडे 2 दिवस त्यांनी मला जेवायला घातलं आणि दिवसभर त्यांच्या घरी बसून राहायची. आणि मग नंतर मला 1-2 लोक भेटले, त्यांनी मला जरांगे पाटलांचं भेट घालून देतो असं आश्वासन दिलं आणि मी त्यांना जरांगे पाटलांपर्यंत मी गेली, त्यांच्या गावापर्यंत. आणि गावाला गेल्यानंतर मी माझी व्यथा त्यांना सांगितली की माझी अशी अशी फसगत झालेली आहे आणि मला न्याय कुठेच मिळत नाही साहेब, आपणाकडून मला न्यायाची अपेक्षा घेऊन मी आलेली आहे. तर त्यांनी मला बसवलं, चहापाणी झाला. त्याच्यानंतर त्यांनी माझी सगळी वस्तुस्थिती ऐकून घेतली. 1997मध्ये राजकीय सूडबुद्धीने माझ्या नवऱ्यावर वामन तित्तरमारे, रश्मी शुक्ला यांचा स्टेनो, वामन बापूराव तित्तरमारे हा प्रॉपर त्याच गावचा होता आणि त्याच गावात माझ्या नवऱ्याची नोकरी होती. त्याची एक बहीण ही 302च्या याच्यामध्ये मर्डरची आरोपी होती. तिला वाचवण्यासाठी आणि हा सगळा खेळी रचून आम्हाला सूडबुद्धीने खात्यातून त्यांना विभागीय चौकशी मुद्दाम करून त्यांनी यांना खात्यातून बडतर्फ करायला लावला. 1997मध्ये हे सगळे प्रकार सुरू झाला, त्यापासून विभागीय चौकशी झाली, अजूनही न्याय मिळत अजूनही मला न्याय मिळालेला नाही. मग त्याच्यानंतर न्याय मागण्यासाठी आम्ही सतत एरझारा घातल्या मंत्रालयामध्ये, ऑफिस, पोलीस ऑफिस, प्रत्येक ठिकाणी न्याय. त्याच्यानंतर आम्हाला गुंजाळ साहेबांनी न्याय देतो असं म्हटलं, पण त्यांनीही आमच्या जो पैशाची गुंजाळ तिथे होते, ते कक्ष अधिकारीच होते, पण त्यांनी आम्ही दिले नाही, त्यांनी आमच्याजवळून घेतले.